हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवणार आहे मशरूम मसाला. त्यासाठी आता मशरूम इथे छान स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक कट करून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. जिरं तडतडल्यावर त्यामध्ये घातलं आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा परतून थोडा वेळ घेतला. त्यानंतर त्यामध्ये घातला टोमॅटो. टोमॅटो पण कांद्यामध्ये छान मिक्स करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ आणि 1 मिनिटभर छान कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये घातलं आहे हळद छान मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर आता सर्व मसाले घालून घेतलेत. रोजच्या वापरातला कांदा लसूण मसाला घालून घेतला. त्यानंतर त्यामध्ये घातले आहे धने पावडर आणि गरम मसाला. मसाले छान कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेत आणि 1 मिनिटभर छान त्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आता इथे छान तेल सुटलं होतं. त्यानंतर एक मंद गॅस करून घेतला. त्यानंतर अर्धी वाटी फेटले दही घालून घेतलं. दही पण इथे छान मिक्स करून घेतलं आणि 1 मिनिटभर छान परतून घेतलं. इथे त्यानंतर त्यामध्ये घालून घेतली आहे मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. ती पण इथे मिक्स करून घेतली. त्यानंतर घालणार आहे त्यामध्ये मशरूम पण घालून घेतले आणि सर्व मिक्स करून घेतलेत मसाल्यामध्ये. मसाल्यामध्ये छान मिक्स करून झाले होते. त्यानंतर त्यावर आता एक ताट ठेवून घेतलं आणि 2 मिनिटभर छान पाणी सुटेपर्यंत शिजवून घेतलं. आता मशरूमला मध्ये थोडं पाणी सुटलं होतं. छान परत एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये घातलं गरम केलेलं पाणी. जेवढं मशरूम शिजले जातील एवढं पाणी घालून घेतलं आणि छान मशरूम पण शिजवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये घातलं मी कोकम आणि छान 1 मिनिट परत शिजवून घेतलं. आता इथे छान मशरूम शिजून झाले होते. त्यानंतर त्यामध्ये घातली आहे कोथिंबीर आणि कसुरी मेथी. छान मिक्स करून घेतले आणि इथं तयार झाले होतं मशरूम मसाला. चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.